नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। मुंबईत सध्या पाऊस नाहीये, मात्र ढगाळ वातावरण कायम आहे। मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईतील लोकल आणि रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईकरांची तारांबळ उडाली होती। ठिकठिकाणी पाणी साचलं होतं। काल एक दिवस मुंबईमध्ये पावसानं उसंती घेतली, मात्र आज पुन्हा मुंबईच्या आकाशामध्ये ढग दाटून आलेले आहेत। मी सध्या मुंबईच्या बँड्रा वर्ली परिसरामध्ये आहे। या ठिकाणची स्कायलाईन जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे। आपण जर पाहिलं तर हवामान विभागानं मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय, तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला आहे। आपण जर पाहिलं तर सोमवारी जो पाऊस झाला त्याने मुंबईकरांची पुरता दमछाक उडून टाकली आणि लोकांना ट्रॅकवरून माग काढावा लागला, जे चाकरमानी आपल्या घरून ऑफिससाठी रवाना झाले होते आणि त्यांचे पुरते हाल झाले होते। कारण ठिकठिकाणी पाणी भरलं, ठिकठिकाणी वाहनं थांबली, ठिकठिकाणी ट्रेन थांबल्या आणि याचा थेट फटका जो आहे तो मुंबईकरांच्या राहणीमानावर आणि त्यांच्या जनजीवनावर झाला। त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।